हरिओम. माझं नाव नुपूर विरा राणे, सावंतवाडी सेंटर. मी आज माझ्या मुलाचा एक अनुभव इथे सांगणार आहे, कोरोना काळातला. कोरोनाच्या दिवसात बघायचं झालं तर सगळीचकडे डॉक्टरचे वगैरे दवाखाने वगैरे बंद होते. आणि नेमकं असं म्हणजे मला मला आलेला अनुभव मी सांगते की त्याला अचानक ताप यायला लागला. आणि ताप येण्याआधीच थोडे दिवस म्हणजे त्याला सर्दी झाली होती. आणि नेमकं काय झालेलं की 5 मे तो दिवस म्हणजे 5 मे होता आणि 6 मे पासून सावंतवाडी बंद होणार असते, म्हणजे सावंतवाडीत लॉकडाऊन करणार असते. आणि त्याला अचानकच ताप आला एवढा ताप की 100च्या वर, 101 102 असा ताप वाढत चालला होता. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांनी जी मला जी औषधं दिली होती ती मी त्याला घातली, पण त्या औषधाने त्याला काहीच म्हणजे असा फरक पडत नव्हता. म्हणून मी म्हटलं चला आता याला कुठच्या तरी डॉक्टरकडे घेऊनच जाऊया. मग इकडचेच ते खानोलकर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मी त्याला घेऊन गेले तर तिथे खूप गर्दी होती. मला काहीच सुचेना, म्हटलं काय करू, थांबू की जाऊ कळत नव्हतं. सगळे म्हणजे तापाचेच पेशंट होते. पण मी म्हटलं नको, आता थांबूयाच, काय ते म्हटलं विचारूया आणि जाऊया. पण मनात एक भीती होती की डॉक्टर काय सांगतील की कोरोना. आणि त्याच वेळेत असं झालेलं की सगळीकडे कोरोना पेशंटच खूप मिळत होते आणि लहान लहान मुलं, आणि डॉक्टर त्यांना ऍडमिट करून ठेवत होते. हीच माझ्या मनात भीती होती. मी बापूंना सांगितलं, बापू बघा असं काय होऊ दे नको, त्याला म्हणजे औषधाने वगैरे आराम मिळू दे. आणि मग डॉक्टरकडे गेले, नंबर लागला, मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी त्याला चेक केल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले की काय नाही, मी याला 5 दिवसाची औषधं देतो, तुम्ही याला औषधं घाला आणि बघा. पण मी त्यांना सांगितलं की ह्याचा ताप कमीच होत नाहीये, सतत वाढतच जातोय. म्हणजे तात्पुरतं औषध दिलं की कमी होतो, परत 2 ते 3 तासानंतर ताप येतोय म्हणून. मग डॉक्टर म्हणाले असं असेल तर तुम्हाला चेक करावं लागेल, पण आपण तरी पण बघूया, 1-2 दिवस बघूया. 5 दिवसाची तुम्हाला औषधं देतो. आणि त्या दिवशी गुरुवार होता, आणि गुरुवारचा एक दिवस म्हणजे मी संध्याकाळी त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलेले. आणि मग ती औषधं घेतली मी, आणि ते म्हणाले की जर त्याला बरं वाटलं नाही शुक्रवार, तर तुम्ही शनिवारी त्याला इथे लगेच घेऊन या सकाळी. तर मी म्हटलं चालेल. मी घरी आले, बापूंसमोर ती औषधं घेऊन आले, आणि येतानाच बापू सांगते, बापू ह्या औषधाने ह्याला गुण मिळू दे. आणि घरी आले आणि औषधं ठेवली बापूंसमोर, आणि त्याला औषधं घालायला सुरुवात केली. औषधं घातली, तो औषधं घातल्यावर तो तेवढा पुरता व्यवस्थित म्हणजे खायचा वगैरे, सगळ्यांबरोबर बोलायचा, खेळायचा. पण ताप आला की तो एवढा हे व्हायचा की एकदम की मम्मा मम्मा सारखं असंच करत बसायचा आणि झोपूनच राहायचा. मग मला भीती वाटायला लागली. मग मी पठण सगळं सुरू केलं, जसं जसं बापूंनी सांगितलं. गदा स्तोत्र म्हणा, म्हणजे लहान मुलांसाठी. मग ते गदा स्तोत्र म्हटलं, हनुमान चालीसा म्हटली. मग पठण माझं सतत चालू होतं. आणि त्याच्यात कसं मी त्याला औषधं घालतच होते. तरी म्हणजे रात्रभर त्याला ताप होता तो होताच, ताप काही कमी होत नव्हता. मग शुक्रवारी सकाळी मी म्हटलं आता तरी ताप कमी होईल, पण त्याला औषध घातलं की तेवढ्या पुरतं बरं वाटायचं, 2 तासाने परत ताप यायचा. असं झालं. मग रात्र उजाडली असं करता करता. म्हटलं आता ताप कमी होते, नाही तर उद्या घेऊन जावं लागेल. आणि मला खूप टेन्शन आलं. म्हटलं बापूंसमोर उभी राहिले, बापूंना म्हटलं बापू आता माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाहीये, मला खूप भीती वाटते. म्हणजे तो लहान असल्यामुळे, आणि मला असं त्याच्यापेक्षा मला कुठेतरी ताप येतो असं मला वाटायला लागलं त्याला बघून बघून. आणि मग मी म्हटलं बापू आता मी एक माझ्याकडे औषध म्हणजे मी उदी माझ्याकडे जी आहे, उदी त्याला मी लावत होते, पण शेवटचं औषध म्हणजे मी त्याला पूर्ण अंगाला उदी लावणार, हे माझ्याकडे शेवटचं औषध आहे, बाकी माझ्याकडे कुठचीच औषधं नाहीयेत असं मी बापूंना सांगितलं. आणि मी त्याला घेऊन मांडीवर घेतला आणि झोपायला गेले. त्याला काय झोप येत नव्हती, कारण ताप त्याला खूप होता. चेक केला तर मी 102 ताप होता. आणि डॉक्टरने तर मला सांगितलं की तुम्ही 1-2 तासाने त्याचा ताप चेक करा, आणि ते टायमिंग आणि त्याला किती ताप आहे ते लिहून ठेवा. म्हणून मला आणि अजूनच भीती वाटायला लागली की असं का सांगितलं की एवढा ताप चेक करा आणि लिहून ठेवा म्हणून. आणि मग मी बरोबर 12 वाजले तरी त्याचा ताप बघितला तर त्याला 101 ताप होता. आणि मी म्हटलं अरे देवा, आता ताप कमी होत नाही. पूर्ण उदी घेतली, त्याच्या अंगाला पूर्ण उदी फासली, आणि माझं हनुमान चालीसा पठण कंटिन्यू, त्याच्या डोक्यावर हात ठेवून मी हनुमान चालीसा पठण करत बसले. आणि तेवढ्यात बहीण आली, ती पठण करत होती. ती म्हणाली मी कुठेतरी ऐकलेलं, बापूंनी सांगितलेलं की अशा वेळी म्हणजे अशी कधी स्पंदन अशी वाईट असतात, काही असतं, मग अशा वेळी सुंदरकांड पठण बापूंनी सांगितलेलं, म्हणजे ते जर कंटिन्यू चालू राहिलं तर पण त्याच्यात बऱ्यापैकी फरक पडतो. तर ती म्हणाली आपण एक काम करूया की आपण तू पण झोप त्याच्या बाजूला, आणि मी त्याच्या डोक्याकडे सुंदरकांड पठण म्हणजे एक मोबाईलवर लावून ठेवते.
तर मी म्हटलं चालेल, आता काहीच माझ्याकडे तर पर्याय काहीच नव्हता, मी औषधं तर घालत होते. बघितलं 12 वाजलेले, 12 वाजता मी त्याला घेऊन बाजूला अशी झोपले आणि पठण ते सुरू झालं मोबाईलवर आणि मी इकडे डोक्यावर हात ठेवून हनुमान चालीसा पठण करत होते. एक तासाने बघितलं तर त्याचा ताप अजून वाढलेला, 102 झालेला आणि त्याच्या पुढे पॉइंट दाखवत होतं. म्हटलं मला जो घाम फुटला, मी तिला सांगते नाही ग, ताप काय कमी होत नाही, काय करूया काय करूया. आणि त्याच्या अगोदर आम्ही काय केलेलं की त्याला थंड पाण्याने पण पुसून काढलेलं. असं नव्हतं की काही, आम्ही घरगुती पण औषधं करत होतो. पूर्ण थंड पाणी त्याच्या डोक्याला डोकं, त्याचं हात पाय सगळे पुसून काढलेले, पण तरी पण ताप कमी होत नाही. मग मी हनुमान चालीसा म्हणतच आले, पण अचानक म्हणता म्हणता माझा डोळा लागला. हे मलाच कळलं नाही की माझा डोळा कसा लागला, एवढं मी ज्याच्या बसून म्हणत होते, पण मी अचानक डोळा लागला आणि मी झोपी गेले आणि गार झोपले एवढी की मला जागच नाही की त्याला ताप आलाय, की त्याला बघायला पाहिजे, मध्ये डॉक्टरने सांगितलं उठून बघा, असं मला जागच नाही आली. आणि मध्येच बरोबर साधारण एक 4-4:30च्या दरम्यान मला जाग आली तर तो पूर्ण थंड अंग, एवढं थंड की एकदम गार असं पाणी लावल्यानंतर कसं गार होतं अंग, तसं त्याचं अंग गार पडलं. आणि मोबाईल तर बंद झालेलाच होता, मोबाईल काय चालू नव्हता, सुंदरकांड संपलेलं होतं. तर मी म्हटलं अरे मला एवढंच म्हणजे मी उठले आणि म्हटलं अरे असं काय, मला एवढी जाग आली नाही, एवढं त्याला बरं नाही. आणि मग त्याला बघितलं तर त्याला ताप वगैरे काय नाही. मग मी त्याला जरा पुसलं वगैरे, बघितलं तर नाही, तो व्यवस्थित झोपलेला होता. मग मी तशीच त्याच्या बाजूला झोपून राहिले आणि म्हटलं सकाळ झाली, मग झोपले, मी पण झोपले. सकाळी उठले तर सकाळी बघितलं, सकाळी पण त्याला अजिबात म्हणजे नाहीच, परत काय ताप आलाच नाही. म्हटलं नाही आता बघूया, डॉक्टरने सांगितलं ना औषधं तरी पण घाला, आपली ती म्हणजे बाकीची दिलेली होती ती अँटीबायोटिक ती घातली. नंतर एक साधारण 10च्या दरम्यान म्हटलं आता शनिवार आहे, एक दिवस शुक्रवार मधला गेलेला होता. म्हटलं डॉक्टरनी सांगितलं आज जर ताप आलाच, कितीही ताप असू दे, ताप आला तर तुम्ही त्याला घेऊन यायचं. आणि मी बापूंकडे उभे राहिले, बापूंना म्हटलं बापू आला, 12 वाजल्यापासून रात्री नंतर ताप गेल्यापासून काय ताप परत आला नाहीये, ह्याला परत ताप येऊ दे नको. आणि म्हटलं असं बापूंना सांगते आणि त्याला विचारलं अरे तुला बरं वाटतंय का बाळा, तुला काय खायला देऊ का. तर त्याने आपल्याला हवं ते खायला मागून घेतलं, खाल्लं त्याने आणि म्हणायला लागला नाही मम्मी आज मला बरं वाटतंय, मला असं वाटत नाही काय म्हणजे अंग वगैरे माझं दुखत नाहीये. तर मी म्हटलं अंबत नाही, बापूने म्हटलं बापू अंबत नाही. ती संध्याकाळ येईपर्यंत माझ्या जीवात जीवन होता की ह्याला ताप आला तर मला डॉक्टरकडे त्याला घेऊन जावं लागणार असं, कारण डॉक्टरने मला सांगितलं की टेस्ट करावी लागणार म्हणून. पण त्याच्यानंतर त्याला तापच आला नाही, अंबत नाही, हे सगळं बापूंमुळे झालं आणि बापूने जी उदी दिली त्याच्यामुळे हे घडलं. अंबत नाही. हरिओम श्रीराम.